त्यामुळे मी येण्याची आवश्यकता देखील नव्हती। पण मी हा विचार केला की या निमित्ताने आपल्याशी संवाद साधता येईल, या निमित्ताने आपलं दर्शन घेता येईल आणि त्याचसोबत आपल्याला ज्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेता येईल। आणि म्हणून आज या सभेकरता मी आलो। पण मी इथे यायच्या आधीच आपण सगळ्यांनी भाजप राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक बिनविरोध या ठिकाणी निवडून दिले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। एक प्रकारे आपण सुरुवात ही या ठिकाणी अतिशय उत्तम केली आहे आणि ज्याची सुरुवात उत्तम असते ते सगळंच उत्तम होतं। त्यामुळे माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की या महानगरपालिकेमध्ये आपल्या महायुतीचाच महापौर बसेल आणि पूर्ण बहुमत हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे मिळेल। खरं तर बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये जवळजवळ 70 वर्ष शहरांकडे दुर्लक्ष झालं। आम्ही गावाचा विकास करत होतो, तो विकासही महत्त्वाचा होता। भारत हा गावांमध्ये बसतो, त्यामुळे त्याचा विकास झाला पाहिजे, संकल्पना योग्य होती। पण 70 वर्ष गावाचा विकास करता करता शहरांकडे मात्र शासनाचं दुर्लक्ष झालं। परिणाम काय झाला? शहरं वाढत गेली। अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या प्रत्येक गोष्टीकरता गावाकडनं लोक शहरामध्ये आले। शहराची लोकसंख्या वाढत होती, आलेल्या लोकांना राहायला जागा नव्हती, झोपडपट्ट्या तयार झाल्या, अतिक्रमणं झाली। ज्या बिचाऱ्यांना जिथे जागा मिळेल तिथे लोक बसले आणि त्यातनं शहराचा एक अविकसित अशा प्रकारचा विकास झाला। लोकसंख्या वाढल्यामुळे शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या। लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचऱ्याचे ढीग हे शहरांमध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळायला लागले। लोकसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी नाल्यांमधनं विष्ठा वाहू लागली, सगळं घाण पाणी हे नाल्यांमधनं वाहू लागलं। त्याचा वास, त्याची दुर्गंधी, त्याचे मच्छर, त्यातनं होणारी रोगराई, अशा प्रकारचं सगळ्या शहरांचं चित्र कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला पाहायला मिळायला लागलं। पण ज्यावेळी 2014 साली माननीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे प्रधानमंत्री झाले, त्यावेळी मोदीजींनी सांगितलं गावांसोबत शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल। शहरं ही वाढणार आहेत, नागरीकरण हे होणार आहे, लोक शिक्षण, आरोग्य, रोजगाराकरता शहरामध्ये येणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या गरिबांना, मध्यमवर्गीयांना, शहरात राहणाऱ्या जनतेला मूलभूत सोयी आपल्याला द्याव्या लागतील। मोदीजींनी सांगितलं देशाच्या GDPचा 65% GDP वस्तू आणि सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते। त्यामुळे शहरांमध्ये जर आपण उत्तम सोयी तयार केल्या, शहरातल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या जीवनामध्ये आपण जर त्या ठिकाणी परिवर्तन आणलं तर आपली शहरं ही विकासाचं केंद्र होतील आणि आपल्या अर्थव्यवस्थेला ती मोठ्या प्रमाणात चालना देतील। आणि म्हणून 70 वर्षानंतर पहिल्यांदा देशाच्या मध्यवर्ती सरकारने, मोदीजींनी निर्णय केला आणि लाखो कोटी रुपयाच्या योजना या शहरांकरता सुरू केल्या। स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये शहराला देणं सुरू केलं। तुम्ही बघा, आज कुठल्याही शहरांमध्ये चाललेली जी कामं आहेत ती 2014 नंतर केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आलं आणि या शहरांना आपण निधी देणं सुरू केलं। आज शहरांचा चित्र आणि चेहरा बदलतोय। आपण बघा, आज ज्या प्रकारे मोदीजींनी सांगितलं की शहरात राहणारा जो गरीब आहे, जो बेघर आहे, जो कच्च्या घरामध्ये राहतो, त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्क घर दिलं पाहिजे। आपल्याला 30 लाख घरं मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेत दिली। पण आपल्या एक लक्षात आलं, शहरामध्ये देण्याकरता घरं तर आपल्याकडे आहेत, पण लोकांकडे जमिनीचा मालकी हक्क नसल्यामुळे
त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. 2 महिन्यापूर्वी आपण आपल्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला आणि आता आपण ठरवलं की या ठिकाणी जे झोपडपट्टीत राहतात, रहिवासी करता ज्यांनी अतिक्रमण केलं आहे, अशा सगळ्या लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा, त्यांना त्याचं PR कार्ड द्यायचं आणि त्यापैकी जे लोक कच्च्या घरांमध्ये राहतात त्यांना पक्कं घर बांधण्याकरता या ठिकाणी पूर्ण मदत करायची. प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्यांना घरही द्यायचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.